नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपली पोलीस भरतीची क्वेश्चन सिरीज चालू आहे. त्यामधलंच आपलं 9वं लेक्चर आहे. तर आज आपण भूमितीमध्ये 2024 मध्ये जे क्वेश्चन आलेत ते क्वेश्चन पाहणार आहोत. आधी जे लेक्चर बघितले नसतील तर बघून घ्या. उपयुक्त असे क्वेश्चन आहेत. गणित बुद्धिमत्तेवर जे 50 क्वेश्चन विचारले जातात त्यासाठी उपयुक्त येतं. आणि आपली PYQ सिरीज आहे आणि काही त्यात सराव क्वेश्चन आहेत. तर चला करूयात सुरुवात आजच्या लेक्चरला. पहिला क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे घनाच्या घनफळाचं सूत्र. घनाचे घनफळ 27 जसे 125 आहे तर त्याच्या बाजूचे गुणोत्तर किती असेल? हा प्रश्न तुम्हाला लातूरला पोलीस शिपायाला 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर बघा, घनाचे घनफळाचे गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला. तर काय करायचंय, बाजूचं गुणोत्तर काढायचे. बघा आता घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? घनाचे घनफळ बरोबर काय आहे? बाजूचा घन. आता आपल्याला गुणोत्तर दिलंय 27 125. आपल्याला काय करायची, बाजू काढायची. बाजू काढली की आपल्याला गुणोत्तर मिळून जाईल. बघा, गुणोत्तर काय आहे? 27 125. 27 125 हे काय आहे? घनफळाचं गुणोत्तर आहे. घनफळ म्हणजेच काय, बाजूचा घन असतो. म्हणून काय करायचं, आपल्याला घनमूळ घनमूळ घ्या. 3चं घनमूळ 27चं घनमूळ किती येईल? 3. 125चं घनमूळ काय येईल? 5. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? तर ह्या बाजू मिळाल्या. काय मिळाल्या? ह्या बाजू मिळाल्या घनमूळ घेतल्यामुळं. हे घनमूळ घेतलं तर बाजू मिळाल्या. बघा आता ह्याला कोणत्या संख्येने भाग जातो का? दोन्हीला एका संख्येने नाही जात. म्हणून आपलं हेच काय, गुणोत्तर मिळालं. किती? 3 5. पर्याय क्रमांक काय? 2 मध्ये हे आपलं उत्तर मिळालं. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा, भूमितीवर येणारा क्वेश्चन आहे. एका वृत्तचितीचे घनफळ हे 2772 2772 घनसेमी आहे व त्याची उंची किती आहे? 18 सेमी आहे. तर त्याची त्रिज्या किती आहे? तर बघा आता काय काय दिलंय आपल्याला, तर लिहून घेऊन येत आता. एक बघा, चितीचे काय घनफळ, 2772 घनसेमी. परत दुसरं काय दिलंय आपल्याला, तर उंची दिली. काय दिलंय? उंची. काय दिलंय? उंची h बरोबर किती? 18 सेमी. तर आपल्याला त्रिज्या काढायची. काय काढायची? त्रिज्या म्हणजेच काय? r बरोबर काय? बघा, वृत्तचितीचे घनफळाचं सूत्र काय आहे? वृत्तचितीचे घनफळ पाय r स्क्वेअर h. वृत्तचितीचे घनफळ बघा काय सूत्र. बघा आता, वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय? पाय r स्क्वेअर h. बघा, घनफळ किती दिलंय आपल्याला? 2772 बरोबर किती? 22. किती? पायची किंमत काय असते? बघा, पायची किंमत काय असते? 22/7. किती? 22/7. बघा मग, 22/7 गुणिले r दिलाय का आपल्याला? नाही. तर r ला rच. आणि h किती दिलाय? 18. किती दिलाय? 18. तर बघा आता 2772 इकडं काय, इकडे भागिले म्हणजे इकडं काय, गुणिले. आणि इकडे गुणिले ते भागिले. किती? 22 गुणिले 18. बघा आता 22 गुणिले 18. 9 नी भाग द्या. 9 दुने 18. 9 त्रिक 27 आणि 9 8 72. बघा आता परत 11 नी भाग द्या. 11 दुने 22. 11 दुने 22. परत काय, वरती पण 11 दुने 22 आणि किती 8 उरले? 11 8 88. परत 2 दुने 4. 4 नी परत 4 7 28. म्हणजे काय आलं, तर r स्क्वेअर बरोबर किती आलं? इथं r स्क्वेअर बरोबर काय? 7 गुणिले 7. तर r बरोबर काय आलं मग? 7. आपलं उत्तर काय आहे? 7. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 7 सेंटीमीटर. बघा आता पुढील क्वेश्चन पाहूयात. एका आयताची लांबी 8 सेमी आणि रुंदी ती 5 सेमी आहे. त्याचे क्षेत्रफळ
किती? आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. आता दिलंय ते काय? तर लांबी दिली. काय दिले? लांबी. लांबी एल बरोबर किती? 8 सेमी आणि रुंदी रुंदी बी किती दिली? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. तर आपल्याला आयताचं काय करायचंय? क्षेत्रफळ काढायचंय. काय करायचंय? क्षेत्रफळ बरोबर काय? तर बघा मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिले रुंदी एल गुणिले बी. मग किती आहे? 8 गुणिले 5. 8 पंचे 40 आणि क्षेत्रफळ काय असतं? चौरस सेंटीमीटर मध्ये. चौरस सेंटीमीटर मध्ये. बघा क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये असतं. इथं काय 40 सेमी. बघा गडबड करायची नाही कारण की बघा 4 ऑप्शन मध्ये 40-40 आहे. तुम्ही जर गडबड केली तर तुमचं उत्तर चुकणार. तर बघा इथं फक्त काय एकक बदललेत. सेंटीमीटर 40 सेंटीमीटर येईल का? तर नाही. बघा इथं काय 40 चौ सेंटीमीटर म्हणजे हे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. तर 40 मिमी आहे. मिमी असतं का? तर नाही. आणि चौरस मीटर पण नाही. काय आपलं सेंटीमीटर मध्ये दिलंय एकक. मग क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये. बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा 2 समरूप त्रिकोणाच्या संगत भुजाचे गुणोत्तर किती? 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? 64 चौरस सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? बघा आता काय समरूप त्रिकोण दिलाय. समरूप काय त्रिकोण? समरूप त्रिकोणाचे संगत भुजा म्हणजे संगत बाजूचे गुणोत्तर किती? 2:5. किती? 2:5 आहे. आणि लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलंय. लहान त्रिकोणाचं किती क्षेत्रफळ दिलंय? 64 चौरस सेमी. बघा हे काय असतं? 2:5 म्हणजे गुणोत्तर असलं तर आपण काय एक्स लावायचा दोन्हीला पण एक्स लावला तर काय असतं माहिती का? जर त्रिकोणाचं भुजा आहे ना भुजाच्या हे जे क्षेत्रफळ आहे ना क्षेत्रफळाचा वर्गमूळ घ्यावं लागतं. बघा असं घ्यायचं 2:5 आहे ना तर काय करायचं 64 आहे ना क्षेत्रफळाचं काय करायचं मोठ्याला आपण काय एक्स मानू आपण किंवा काय मोठ्याचं हे क्षेत्रफळ एक्स मानलं किंवा मोठाच लिहून टाका. याचं काय करायचं 64चं वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे भुजाच्या बरोबर 64चं वर्गमूळ घेतलं तर काय येईल? 8. किती येईल? 2x 5x बरोबर काय? 8 आणि मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर. तर बघा 2x बरोबर काय? 8 आहे. तर x बरोबर काय येईल मग? 2×4 = 8 म्हणजे काय? 2x बरोबर 8 असेल तर x बरोबर काय येईल? 4. x बरोबर काय येईल? 4. तर काय मोठी भुजा किती येईल मग? मोठ्या त्रिकोणाची भुजा काय येईल? 5x आहे. मोठ्या त्रिकोणाची भुजा काय? 5x. मग 4 ठेवला. 5×4 बघा 5x म्हणजे काय? 5 गुणिले 4. 5×4 किती? 20. मग मोठ्या त्रिकोणाचं समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? क्षेत्रफळाचं काय असतं? बघा बाजूचा वर्ग करायचा आपल्याला फक्त. काय करायचा? बाजूचा वर्ग करायचा म्हणजे 20चा वर्ग करावा लागेल. 20चा वर्ग किती? 400. 400 किती आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये 400. बघा इथं काय आहे? 64 8चा वर्ग केला. तसंच 5x म्हणजे किती? आपल्याला 20 मिळालं. मग 20चा काय करा? वर्ग करा. मग आपल्याला मिळून झालं. बघा 2:5 आणि क्षेत्रफळाचं काय मिळालं? हे 64 इथं 200. हे काय मिळालं आपल्याला? गुणोत्तर मिळालंय क्षेत्रफळाचं. बघा आता पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा 5वा. एका समलंब त्रिकोणाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे. त्याची उंची 4.2 आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. तर बघा आपल्याला चौकोन दिलाय समलंब चौकोन. काय दिलाय? समलंब चौकोन. समलंब चौकोन तर काय आहे? समांतर बाजू दिल्यात. 2 बाजू दिल्यात आपल्याला. समजा एक बाजू काय दिली? 8.5 सेमी आणि दुसरी बाजू काय दिली आपल्याला? 11.5 सेंटीमीटर आणि परत काय उंची दिली. उंची किती आहे? h किती आहे? 4.2 बरोबर. आपल्याला काय करायचंय? चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचंय.
काय चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय. तर बघा समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. तर बघा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र आहे 1/2 समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे आपल्याकडं 1/2 गुणिले समलंब बाजूची बेरीज समलंब काय बाजूची बेरीज गुणिले h. बघा मग आता 1/2 आपल्याला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग बघा 1/2 गुणिले 2 बाजू दिल्यात आपल्याला काय 8.5 प्लस काय 11.5 गुणिले h किती आहे तर 4.2. बघा आता मग 8 हे बघा 8 11 19 आणि हे 20 काय येईल मग 1/2 गुणिले 20 गुणिले काय 4.2 h दिले आपल्याला 4.2. बघा बेक बे 10 तर मग काय 420 आणि एक नंतर पॉईंट म्हणजे किती आलं 42 किती मध्ये 42 चौरस सेंटीमीटर किती एक नंबर मध्ये 42 चौरस सेंटीमीटर. बघा आता पुढील क्वेश्चन एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 70 चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याची उंची 7 सेमी असेल तर पाया किती. बघा आपल्याला काय त्रिकोणाचं काय केलंय क्षेत्रफळ दिलंय. त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दिलंय 70 चौरस सेमी आणि आपल्याला काय परत अजून उंची दिली h दिले किती 7 सेमी. आपल्याला काय काढायचं आहे पाया काढायचा आहे. तर बघा मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय 1/2 गुणिले पाया गुणिले काय उंची. बघा क्षेत्रफळ 1/2 पाया काढायचा आपल्याला पायाला पाया आणि उंची किती दिली उंची आपल्याला 7 दिली काय दिली 7 दिली आणि आपलं क्षेत्रफळ किती दिले हे बघा 70 दिले. मग बघा भागिले इकडे 2 येते इकडे गुणिले होते बघा 70 गुणिले 2 इकडे गुणिले ते भागिले 7 एकला काही लिहिला नाही लिहिला तरी चालतो. बघा 7 1 7 7 10 70 10 दुने 20 मग काय आलं पाया किती आला 20 काय आला पाया किती आला 20. पर्याय क्रमांक किती बघा 20 एक नंबर मध्येच आहे 20. बघा चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा एका त्रिकोणाचे दोन कोन 37 व 81 अंश असेल तर त्यांचा तिसरा कोन किती अंशाचा असेल. बघा त्रिकोणांचे कोन विचारले. बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. काय असते तिन्ही कोनांची बेरीज किती असते 180 अंश असते. तर त्यातले कोण येतं बघा एक कोणता आहे 37 अंश दुसरा किती आहे 81 अंश आणि तिसरा दिलाच नाही म्हणजे तो काढायचा आपल्याला आणि टोटल किती बेरीज असते 180 अंश असते. बघा मग ह्याची बेरीज किती होईल 7 आणि 1 8 8 आणि 3 11 किती झाले 118 प्लस x बरोबर किती 180. आता बघा x बरोबर काय 180 मायनस किती 118. बघा तर अजून 8 गेले किती राहिले 2 इथं किती 8 राहिले 7 राहिले 7तून 1 गेला किती 6 1तून 1 0 म्हणजे किती 62 किती आले 62. पर्याय क्रमांक 4 मध्ये किती अंशाचा कोन राहिला मग शेवटचा 62 अंशाचा. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे त्यांच्या परिघाबरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती. बघा आता यात कन्सेप्ट आहे जरा क्वेश्चन थोडा हार्ड आहे त्यामुळे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. आता एक वर्तुळ आहे बरोबर एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे 21 आहे. वर्तुळाची त्रिज्या किती आहे 21 आहे. तर पहा काय म्हणते वर्तुळाच्या परिघाबरोबर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे
परिघाचं सूत्र काय असतं? 2 पाय आर. काय असतं? 2 पाय आर. आणि आता काय म्हणतंय? समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण बघितला. समभुज त्रिकोण म्हणजेच काय असतो? तिन्ही कोण, तिन्ही बाजू काय असतात? सेम असतात. काय असतात? तिन्ही बाजू सेम. बघा मग आता ए घेतल्या म्हणजे सगळ्या सेम घेतल्या. तर समभुज त्रिकोणाची परिमिती काय येईल मग? दोन्हीची परिमिती काय? सेम आहे. तर मग 3 बाजूंची काय बेरीज येईल? तिन्ही बाजू सारख्या असतील तर मग काय? 3a. काय आलं? 3a. मग काय म्हणता येते? वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे. त्या परिघाबरोबर परिमिती म्हणजेच काय? तर बाजूची लांबी किती? बघा, परिघ वर्तुळाचा परिघ बरोबर काय? त्रिकोणाची परिमिती. किती? वर्तुळाचे परिघ काय आलाय? 22/7. पायची किंमत ठेवली आणि आर किती आहे? आर दिलेला आहे आपल्याला 21. किती आहे? 21 बरोबर काय? आपल्याला काय त्रिकोणाची परिमिती काय आहे? 3a. 3a. बघा, 7 1 7, 7 त्रिक 21. बघा, आता काय आहे? इकडं 2 गुणिले किती? 22 गुणिले 3 आणि इकडं काय? गुणिले इकडं गेलो काय होतं? भागिले किती? 3 बरोबर काय? ए. 3 गेले तर काय? बेदुने 4, बेदुने 4 बरोबर किती? ए बरोबर किती? 44. ए म्हणजेच काय आहे? बाजू आहे. ए म्हणजेच काय आहे? बाजू आहे. मग आपल्याला काय विचारले? तर एका बाजूची लांबी किती आली? 44. म्हणून किती आलं? हे 44 सेंटीमीटर. 8चं किती? 4. पर्याय क्रमांक किती? 2. बघा व्यवस्थित, कारण की काय व्यवस्थित दिलंय काय? परिघ बरोबर काय आहे? त्रिकोणाची परिमिती आहे. आणि त्रिकोणाचे समभुज त्रिकोण काय असतं? म्हणजे सर्व भुजा समान असतात. तर परिमिती काय येते? सर्व बाजूंची बेरीज असते. सर्व बाजूंची बेरीज काय? 3a. आणि याचा वर्तुळाचा परिघ काय आहे? बघा, 2 पाय आर. तर 2 गुणिले 22/7 आणि आर किती? 21. म्हणून बघा पुढचं काढून निघून जाते. बरं चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 4.8 मीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद आणि 3 मीटर उंचीची भिंत बांधण्यास 20 सेमी लांब, 12 सेमी रुंद आणि 7.5 सेमी जाडीची किती विटा लागतील? बघा, विटाचं माप दिलंय आपल्याला आणि थोडक्यात ती भिंतीचं काय दिलंय? माप दिलंय आपल्याला. बघा, आपण याच्यात काय एकक बघा, मीटर आहे, सेंटीमीटर आहे आणि मीटर आहे. परत काय? सेंटीमीटर आहे आणि सेंटीमीटर. काय करा? सर्व एकक काय? सेम करा. एकच करावं लागतील. तर त्यासाठी काय असतं बघा, 100 सेंटीमीटर म्हणजेच काय? 1 मीटर असतो. बरोबर? तर आपल्याला मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचंय. तर 4.8 किती आहे? 4.8 हे मीटर आहे. मीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर आपल्याला काय 100 ने गुणावं लागेल. तेव्हा काय होईल आपलं? सेंटीमीटरमध्ये होईल. बघा मग 100 ने गुणलं तर किती आलं? 4 8 आणि हे 2 शून्य. पण 2 शून्य नंतर काय? इकडं पॉइंट आहे. पॉइंट म्हणजे काढून टाकला. 1 पॉइंट दिला. तर काय येईल मग? 1 पॉइंट निघून गेल्यानंतर काय मग? 480. किती आलं? 480. हे काय झालं? सेंटीमीटर. आता पुढचं काय? 30 सेंटीमीटर. हे तर जशाला तसंच आहे. बघा, पुढचं काय? 30 सेंटीमीटर. ते सेमी. याला काय बदलायची गरज नाही. आणि तिसरं काय? 3 मीटर. 3 मीटरच आहे. 3 मीटरला किती? 100 ने गुणावं लागेल मग आपल्याला. काय होईल? सेंटीमीटरमध्ये. 3 गुणलं तर 300 सेंटीमीटर. बघा, आता खालचं तर काय? विटेचं माप तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये, याला बदलायची गरज नाही. मग काय? बघा, 480 गुणिले किती? हे 30 गुणिले हे 300 भागिले काय येईल मग आपल्याला? किती विटा लागतील त्याचं माप, विटेचं माप 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि किती? 7.5 सेंटीमीटर. बघा, आता पॉइंट काढायचा असेल तर काय? 1 शून्य द्यायचा. पॉइंट निघून गेला आता. बघा मग, 1 गेला, 1 गेला. बेदुने 4, बेचोक 8. किती आलं? 24. बघा, 12 1 12, 12 दुने 24. वर आलं 2. आता काय? 75ला बघा आता. परत 25 ने भाग देऊन बघा. 25 त्रिक 75. किती? 25 त्रिक 75. 25 1
25 किती उरले 5 उरले 25 दुने 50 आणि 25 शून्य 0 बघा. तर परत भाग जाते का 25 एक 25 एक 25 5 उरले 25 दोन्ही 50 बघा 3 एक 3 3 चोक 12 किती राहिले 40 राहिले. आता बघा 3 एक आता 40 राहिले तर वरती काय राहिलं मग 2 गुणिले 30 गुणिले किती 40 30 गुणिले 40 बघा 4 4 त्रिक 12 12 दुने 2400 आणि वरले 2 शून्य बघा किती आलं 2400 2400 किती मध्ये 2 मध्ये 2400 किती विटा लागतील तर आपल्याला 2400 विटा लागतील. चला तर आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. अलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनविला. त्या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल. तर बघा अलीकडे काय आहे 100 सेंटीमीटरची तार आहे. 100 सेंटीमीटर लांबीची एक तार आहे. किती आहे 100 सेंटीमीटरची. तर आपल्याला त्याला काय काय काटकोन चौकोन करायचा आहे. काटकोन चौकोन कसा असतो समजा असा काय प्रत्येक बाजू काय असते 90 सेंटीमीटरची त्यालाच काय म्हणतात काटकोन चौकोन. तर तार 100 सेंटीमीटर आहे म्हणजेच बघा तर आपल्याला एकूण आयताची काय मिळणार आहे 100 सेंटीमीटर म्हणजेच काय आयताची परिमिती आहे. चौरसाची काय परिमिती. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे 4 गुणिले बाजू. मग काय चौरसाची परिमिती परिमिती चौरसाची चौरसाची परिमिती म्हणजे काय 4 गुणिले बाजू. तर आता बघा किती आहे परिमिती किती आहे 100 आहे बरोबर 4 बाजू. तर आपल्याला काय करायचं आहे चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल. तर काय बघा 4 इकडे गेले किती झाले 4 ने भाग दिला तर किती येते बाजू बरोबर काय येते मग 25 किती येते बाजू बाजू किती मिळाली 25. तर आपल्याला काय चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचंय. मग चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर काय असतं बाजूचा वर्ग असतो. बाजू किती आपली 25 आहे 25 चा वर्ग म्हणजे किती आले 625. 25 चा वर्ग किती 625. पर्याय क्रमांक किती 4 625 चौरस सेंटीमीटर. तर पुढील क्वेश्चन पाहूयात. एकाच चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती. बघा त्याच्यासारखंच आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती किती आहे 56 आहे. तर काय आपल्याला काय करायचंय बाजू काढायची 4 गुणिले बाजू. बघा 4 इकडे आले गुणिले इकडे भागिले होते 56 भागिले 4 बरोबर काय मिळेल बाजू. 4 एक 4 आणि किती 4 चोक 16 किती आपलं 4 बरोबर 14 बाजू. किती 14 बाजू 14 किती एक नंबर मध्ये 14 सेंटीमीटर. बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे. वर्तुळाच्या त्रिज्येच्या 1.5 पट असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. एका वर्तुळाची त्रिज्या आहे समजा पहिला वर्तुळ आहे फर्स्ट वर्तुळाची त्रिज्या किती आहे 14 सेंटीमीटर आहे. आणि दुसरा वर्तुळ सेकंड वर्तुळाची त्रिज्या काय आहे 14च्या 1.5 पट आहे म्हणजे 14 गुणिले काय 1.5. तर किती येईल मग 15 चोक 60 आणि 15 एक 15 15 6 किती 21 आणि काय एकने पॉइंट आहे म्हणून एकने पॉइंट दिला किती राहिलं आपलं 21. मग वर्तुळाची त्रिज्या दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती झाली 21 सेंटीमीटर 21 सेंटीमीटर. तर काय आता मग दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सेकंड वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय मग वर्तुळाचे काय पाय आर स्क्वेअर किती पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजेच काय 22/7 गुणिले किती 21 आणि आर स्क्वेअर म्हणजेच काय डबल घ्यायचा 21 7 त्रिक किती 21 7 त्रिक किती 21. तर किती राहिले शिल्लक किती राहिले बघा आता शिल्लक किती राहिले तर किती राहिले 22 गुणिले 3 गुणिले किती 21 3 एक 3 3 दोने 6 गुणिले किती 22 63
63 गुणिले किती 22. तर किती आलं 63 गुणिले 22 किती येते तर येते 1386. 1386 काय चौरस सेमी. किती येते 1386 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 मध्ये 1386. बघा गुणाकार करून बघा 1386. आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती असेल. चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती दिले आपल्याला 324 बाजूचा वर्ग दोन्ही वर्ग स्क्वेअर दोन्हीचं वर्गमूळ घेतलं तर इकडं काय राहील बाजू राहील आणि इकडं किती कितीचा वर्ग आहे 324 कितीचा वर्ग आहे तर 18चा वर्ग आहे. मग एक बाजू किती मिळाली आपल्याला चौरसाची 18. चारी तर चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे चौरसाची परिमिती बरोबर काय मग 4 गुणिले बाजू. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते 4 गुणिले बाजू. आता एक बाजू किती आहे 18 4 गुणिले 18 18 चौक किती 72 सेमी. 18 चौक 72 सेमी. बघा एक नंबर मध्ये किती 72 सेंटीमीटर. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहे तर कर्णाची लांबी किती आहे. बघा आता काटकोन त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण म्हणजेच काय एक बाजू एक कोन असतो 90 अंशाचा असतो. त्याच्यात दोन बाजू दिल्यात आपल्याला एक दिली 3 एक दिली 4. तर आता हा काय असतो त्रिकोणाचा हा कर्ण असतो. काय असतो कर्ण. तर आपल्याला काय करायचं कर्णाची लांबी काढायची आणि काय याला काटकोन त्रिकोणाचा जर एक बाजू काढायची असेल आपल्याला तर आपल्याला पायथागोरसचा प्रमेय काय पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. बघा मग दोन बाजू कोणत्या येतात एक 3 आहे आणि दुसरी कोणती 4 आहे. 4च्या वर्गांची बेरीज 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 16 9 किती 25. हा काय झाला कर्ण वर्ग आणि कर्ण बरोबर बघा स्क्वेअर रूट घ्या 5चा किती 25 म्हणून काय आलं 5 सेंटीमीटर. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 5 सेंटीमीटर. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एका वृत्तचित्राची उंची 28 सेमी व घनफळ 19,800 आहे घनसेमी आहे तर तळाची त्रिज्या काय आहे. आपल्याला काय करायचंय तळाची त्रिज्या काढायची. काय काय दिले ते बघून घ्या आधी. काय दिले आपल्याला वृत्तचितीची काय उंची दिली आपल्याला. काय दिली उंची वृत्तचितीची काय उंची दिली एच दिली किती आहे तर 28 सेंटीमीटर. आणि घनफळ दिलंय घनफळ बरोबर किती दिलंय 19,800. आणि आपल्याला काय काढायची त्रिज्या आर काढायची. मग वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय असतं वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय असतं पाय आर स्क्वेअर एच. आता घनफळ दिलेलं आहे आपल्याला. घनफळ किती दिलंय 19,800. पाय किती 22/7 गुणिले आर किती आहे आर काय करायचं आपल्याला काढायचं आहे आर काढायचं म्हणून आरला आर. आणि एच किती दिलंय आपल्याला तर 28 7 1 7 7 चौक 28. बघा मग काय आलं 19,800 इकडं काय गुणिले मग ते काय होतील भागिले 22 गुणिले 4 बरोबर काय आहे आर स्क्वेअर. बघा मग 4 ने दिलं तर 4 1 4 4 चौक 16 4 चौक 16 4 5 20 20 जास्त होतात 4 चौक 16 किती राहिले 3 4 9 36 आणि परत काय राहिले 2 4 5 20 आणि 4 0 0. बघा आता काय परत 11 ने भाग देऊन बघा जातोय का 11 2 22
11 चौक 44, 11 पाचे 55, 11 शून्य 0. बघा परत आता दोन्ही भाग जाईल. बेदुने 4, बेदुने 4, बेपंचे 10 किती आलं? आर स्क्वेअर बरोबर आलं 225. आर स्क्वेअर बरोबर 225 आलं. 225 आलं तर आर बरोबर काय येईल मग? आर बरोबर काय येईल मग? आर बरोबर कितीचा वर्ग आहे? 15चा. 15चा वर्ग किती? 225 आहे म्हणून काय आर बरोबर काय? 15. स्क्वेअर रूट घेतलं 225चं आणि आरचं, आर स्क्वेअरचं, तर आर स्क्वेअरला काय आर राहिला आणि 225चा स्क्वेअर रूट किती? 15. पर्याय क्रमांक किती? 4 मध्ये. चला तर बघा अशा पद्धतीने आपले भूमितीचे काही क्वेश्चन झालेले आहेत. तर आता राहिलेले क्वेश्चन हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. हे काय सर्व आलेले क्वेश्चन येतात. बघा हा क्वेश्चन कुठला होता? ठाण्याचा होता. आधीचे क्वेश्चन बघा बुलढाणा, परत कोणता आहे? धुळे, परत हा कोणता आहे? भंडारा, हा कोणता आहे? बीड. हे आपले पी-वाय-क्यू आहेत. आपण काही असे सराव क्वेश्चन नाही येते. पी-वाय-क्यू येतं बघा. सगळे येऊन गेलेले क्वेश्चन आहेत आणि महत्त्वाचे आहेत. कारण की तुम्हाला भूमितीचे क्वेश्चन गणिताचे येतात, पण भूमितीमध्ये बऱ्याच जणांचं चुकतं. त्यामुळे काय भूमितीचं व्यवस्थित करून घ्या. बघा आता पुढचे क्वेश्चन हे जेवढे 24ला आलेत तेवढे आपण सर्व घेणार आहोत. तर बघा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला पूर्ण गणिताचे येणार आहेत, बुद्धिमत्तेचे व्हिडिओ टाकत राहणार आहे. बघा कोणत्या जिल्ह्याचा येऊन गेलाय ते इथं पट्टी ह्याच्यामध्ये कलरमध्ये दिलेलं आहे. कोणत्या जिल्ह्याला येऊन गेलाय क्वेश्चन तो. चला धन्यवाद.